नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन पार पडलं, परंतु सगळ्यात मोठा प्रश्न की विदर्भाला काय मिळालं. विदर्भातील दोन आमदार माझ्यासोबत आहे. विरोधी पक्षातील आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आणि सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकर आपल्यासोबत आहे. भाऊ, तुम्ही विदर्भाला काय दिलं? विदर्भाला जेवढं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे निधी लागतं, जे प्रोजेक्ट लागते, एक 22 ते 24पर्यंत जे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं ते खूप मोठ्या प्रमाणात माझ्या एकट्या मतदारसंघाचा सांगतो, जवळपास 3000 कोटीच्या जवळपास निधीच्या प्रकल्प मंजूर झालेले आहेत. आणि ह्या सगळे प्रकल्प पूर्ण करणं पहिले प्रायोरिटी सरकारची असते. प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर वर्षभर त्यांना रुटीनमध्ये यायचं असतं, नियोजन करायला लागते. आणि आमची प्रायोरिटी आहे की बा तुम्ही नवीन प्रकल्प देण्यापेक्षा आमचे जे जुने प्रकल्प मंजूर आहेत त्यांना निधी जास्तीत जास्त द्यावा, आणि ते देत आहेत. चाललं आहे त्यांचा प्रयत्न. जुन्या निधीबद्दल बोलतोय, यावेळच्या अधिवेशनाबद्दल काहीच नाही बोलले, ते काय सांगणार? मला वाटतं की सरकारने प्रायोरिटी ठरवताना या विदर्भातील जे घटक आहेत, जो जिवंत मनुष्य आहे, मग तो शेतकरी असेल, सरकारी कर्मचारी असेल, बेरोजगार असेल, तरुणी असेल, वृद्ध असेल, शासनातर्फे देण्यात येणारा त्यांना योजना असतील, ते प्रश्न सुटले का अधिवेशनात, हे महत्त्वाचं आहे. कारण की तेच मोर्चे, तेच आंदोलनं, तेच धरणे, सगळं जस्त तस आहे. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर हा एक वेगळा मुद्दा आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भीय जनता ही एक त्यांना वाटतं की आम्ही गेलं, मंत्री मिळाले, सेक्रेटरीज मिळाले, तर आमचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहे, आशा वर्कर्सचे प्रश्न आहे, जे अनेक ताटकळत विदर्भातले हे काम करणारे लोक आहेत. मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारला तर ते करणं जरुरीचं, जी कोणाची सरकार राहील. बेसिक प्रश्न नाही सुटले. बेसिक प्रश्न ज्याच्यामुळे सामान्य माणसाला आधार मिळेल असा काही कोणता एखादा प्रश्न सुटला असेल या अधिवेशनात, तर ते सत्ताधाऱ्यांनी सांगावं असं माझं मत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुमच्या सरकारनं प्रचंड मोठा निधी आतापर्यंत दिलेला आहे, यात काही वावगं नाही. परंतु विकास भाऊ जो प्रश्न विचारतात की सर्वसामान्य जनतेला काय मिळालं, जे हातावर अन्न आणि पानावर खाणं आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांना काय मिळालं? नाही, खूप सारे योजना आहेत की नवीन जे प्लॅन सुरू आहेत. आता ह्या अधिवेशनमध्ये खूप शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणत आहेत, आणि अजून अधिवेशन काही संपलेलं नाही. आज शेवटचा दिवस आहे. रिप्लाय पण माननीय मुख्यमंत्री साहेब देतील. त्यांच्या अपेक्षा आहे की ज्या विकास भाऊंनी अपेक्षा केलेल्या आहे, कारण ते मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी पण सूचना केलेच असतील, आणि मुख्यमंत्री साहेब ते देतीलच. आणि मला वाटते की विदर्भातला जो वाघ आहे देवेंद्र फडणवीस, हा विदर्भासाठी कमी पडू देणार नाही. हो, तुमचे मित्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते म्हणतात की कमी पडू देणार नाही, न्याय मिळेल. आमची अपेक्षा आहे विदर्भासाठी कमी पडू द्यायलाही नाही पाहिजे. आणि विदर्भातले जे प्रश्न आहे, मूळतः शेतकऱ्यांच्या शेतभावाचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल, अनेक कर्मचारी, अनेक सरकारी कर्मचारी यांच्या वेतन आयोगाचे विषय असतात, अनेक शासनाच्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, विधवांना मानधन मिळत नाही आहे, जे स्कॉलरशिपमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आहे, सगळे रस्त्यावर आंदोलनं करत बसलेले आहे, मोर्चे आहे. तर हे सरकारने सगळ्यात प्रथम किती आपल्याकडे येणारे हे मोर्चांचे काय विषय आहे प्रलंबित, याकडे लक्ष घालून एक तर पुढच्या अधिवेशनात हे असं दृश्य दिसणार नाही. मी पाहतो सातत्यानं 6 वर्षापासून तोच मोर्चा, तेच आंदोलन, तेच सगळं काही आहे. सरकारने याच्यात लक्ष घालावं आणि त्यांचे काय आहे त्यांना समजावं. कारण की त्यांचा वेळ जातो, बिचारे पायपीट करत, राहायची व्यवस्था नसते, जेवायची व्यवस्था नसते, इथे अपेक्षा घेऊन येतात आणि आंदोलनं करतात, आणि त्यांच्या हातात काहीच नाही मिळालं तर मग अधिवेशन इथे आल्याचं काहीच चांगलं होणार नाही असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. दोन्ही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. सगळ्यात मोठा प्रश्न विदर्भाला काय मिळालं. नुकतंच ओल्या दुष्काळासाठी महाराष्ट्र सरकारनं पॅकेज जाहीर केलं होतं, त्याचा निधीही वितरित करणं सुरू आहे. त्या व्यतिरिक्त काय मिळालं हा प्रश्न विरोधकांकडनं विचारला जातो आहे, आणि तेवढंच उत्तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देतात. कॅमेरामॅन सुजितसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.